लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहरातील टी पॉइंट ते देवगिरी साखर कारखान्यापर्यंत असलेले डिवायडर काढा. चुकीच्या पद्धतीने बनवलेले मृत्यूचा सापळा रचलेले डिवायडरने अनेक निष्पाप जीव घेतले. फुलंब्री शहरातील टी पॉइंट ते देवगिरी साखर कारखान्यापर्यंत मृत्यूचा सापळा रचलेले डिवायडरने अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेतले आहे. म्हणून हे लवकर काढून टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. फुलंब्री ते खुलताबाद रोडवर फुलंब्री टी पॉइंट ते देवगिरी सहकारी साखर कारखान्याजवळील शांतिनिकेतन शाळेपर्यंत एका रोडवर चुकीच्या पद्धतीने 2 डिवायडर टाकून 3 पदरी रोड तयार करण्यात आला आहे. त्यात वाहनांसाठी जो मधला रोड आहे त्याचा वापर होतो, तर उर्वरित बाजूचे 2 रोडवर दुकानदारांचे सामान व वाहने उभी करून अतिक्रमण करण्यात आले आहे. मधल्या अरुंद रोडला आजूबाजूला भिंतीसारखे डिवायडर असल्यामुळे दुचाकी वाहन चालकांना वाहनं बाजूला घेणे अवघड होते व मोठ्या वाहनांमुळे भीषण अपघात होत आहे. आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेलेत, तर अनेक अपघातग्रस्त अपंग झाले आहेत. अशा या जीवघेण्या खुनी डिवायडरला काढून टाकण्यात यावे अशी मागणी फुलंब्री तालुक्यातील रेलगाव वानेगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य किशोर कदम यांनी रिपब्लिकन वार्ताशी बोलताना केली. काय तुमचं काय प्रकरण आहे, तुम्ही काय रिपब्लिकन वार्ताच्या माध्यमातून काय तुम्ही सांगणार आहे? मी रेलगाव वानेगाव ग्रामपंचायत सदस्य. आपलं जे कारखाना ते साईट आपलं ते डिवायडरीमधले कोणत्या गावाचं कारखाना? आपलं फुलंब्री देवगिरी कारखाना. याच्यामुळं काही अनेक लोकांचे जीव गेले. कुठं? फुलंब्री तालुक्यामध्ये. ते डिवायडर आपला सेंट्रलला मध्ये पाहिजे आपला डिवायडर कुठून तर कुठपर्यंत बनलेलं आहे ते अनुराधाताई शाळेपर्यंत फुलंब्री टी पॉईंटपर्यंत आपल्या. काय अडचण काय त्याची अडचण म्हणजे गाड्याला अडचण आहे पूर्ण. ही साईडनं पूर्ण सोडून दिले, दुकानदार लोकांना इकून सोडून दिले. मध्ये गाड्या मारतात नाही साईडला. रात्रीच्या 11 वाजता गाडीचं फोकस चमकत्या. काही लोकांचे जीव गेले तिथं आतापर्यंत डिवायडरमुळे. तुम्ही कोणाकडून ही मागणी करणार आहे की ते काढा? आमदार खासदार सध्या आमदार कोण आहे तुमचे? अनुराधाताई चव्हाण यांच्याशी तुम्ही आमदार खासदारांशी तुम्ही काय मागणी करणार आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे बा, तेवढं डिवायडर तुम्ही काढा फक्त मध्ये सेंटरला करा. ते काढून एकच करायचं सेंटरमध्ये एकच. अनेक आतापर्यंत काही लोकांचे जीव गेले तिथं. आज हे मागणी तुमची कोणाकडे करणार तुम्ही? आमदारच. बरं, हे मागणी पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय करणार आहे? पुढचं पाऊल काय उचलणार आहे? आपलं काय पुढचं पाऊल पाहिजे? आपलं सेंटरला पाहिजे फक्त आपल्याला. तुमची ते झालं नाही समजा ते. हां, तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय करणार? मग बघू आम्ही नंतर पुढच्या शब्दात काय करू काय नाही. नंतर काय काय नाही. म्हणजे तुम्ही आंदोलन वगैरे करणार नाही का? तुम्ही मागणी करणार करू. आंदोलन करून आम्ही नाही केले त्यांनी तर तुम्ही सोडून देणार आहे का? नाही आंदोलन करू आम्ही. मग काय आंदोलन, कसं स्वरूपाचं आंदोलन असणार? आम्ही आंदोलन म्हणजे बदला डिवायडर काढून टाका तुम्ही. हे रस्ता रोको करून आम्ही. आतापर्यंत किती लोकांचे बळी गेले तिथं. तुमचं नाव काय? किशोर कदम, रेलगाव ग्रामपंचायतचे सदस्य. आहात? हां, वानेगाव रेलगाव ग्रुप ग्रामपंचायत. हां हां. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.